पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे आणि पहिला बॉल आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल घेईल. खोलपटापाचा चेंडू आहे. भरत शिंदेचा बॉल पाहायला मिळते. कव्हर रिजन मध्ये डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोका निर्माण झाला असा. बॅकअप नव्हतं. एक धावाला 2 धाव. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. काय घडलंय? कॅच विल ड्रॉप. अगदी कॅच कोण पकडेल या आडव्या बॅटने फटका आलाय. पुन्हा एकदा संधी आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक पाहू शकाल खूप चांगला झेल पकडला जातोय. अजय भोईर यावेळी स्टॉपेज संधी आहे. काय घडलंय? प्रवीण चोरगेला देखील परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय. यज्ञेशने झेल पकडलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑफ ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. अगदी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट घेतील का काय? आणि काय घडलंय? विकेटचं पतन होईल. थर्ड अंपायर इच्छापूर्ती वाशी. आडवा बॅटने फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. पाटीलच्या बॅटमधून गती परिवर्तन केलं गेलं आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये कॅच होईल. ड्रॉप. खोलवर टप्प्याचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना अप्रतिम चेंडू. योगेश भगतला माहिती आहे की कधी इथे फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे फलंदाज आपण पाहू शकाल. स्कर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अखोट टप्प्याचा शॉर्ट टर्म जॅक केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आदित्य मस्करच्या बॅट केल्या जातील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय नो मॅन्स लँडचे. ते एक धाव तर कंप्लीट झाली. मोठे इथे बॅटची एज कॉट बिहाइंडची संधी होती आणि कॅच कॅरी झाली की नाही हे पाहिजे. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज आपण पाहू इथे देखील फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर होतोय. एलिव्हेशन पाहावं लागेल. एलिव्हेशन नाहीये. ब्रँड आहे जे टी शर्ट अँड ट्रॅक हे बनवलं जातं आणि त्याचे ओनर प्रीतम मस्के यांचं स्वागत केलं जातंय. पहिल्या बॉलवरची एक स्ट्रॉंगेस्ट बॅटिंग लाईनअप आहे. अखोट टप्प्याचा बॉल खूप चांगला स्ट्रोक लगावला जात आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. अखोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पंच केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच पकडली जाते शिवमच्या माध्यमातून. सुशांत गायकर आलेला मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. सुशांत गायकरला देखील परतावा लागेल. जय हनुमान निर्णे आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. हॅट्रिक बॉलवर मात्र कॅच होऊ शकली नाही. सिंगल मात्र इथे प्लाइन मिस. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. 46 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया येणाऱ्या 24 बॉलमध्ये कशा पद्धतीने 45-46 धावांचा पाठलाग केला जाईल इच्छापूर्ती वाशी टीम कडून आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये. सुशांतच्या माध्यमातून झेल पकड. दुसरा बॉल अखोट टप्प्याचा बॉल आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू होईल फरार. ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. फंबलिंग झाली आणि काय घडलंय? दोन्ही फिल्डर कडून चुका होत असताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. एक धाव फार महत्वाची असते. एका धावाना 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धाव कंप्लीट झाली की नाही? 1 शॉट. येस परेश कोळी प्लीज थोडासा थर्ड अंपायरच्या माध्यमातून तुम्हाला सूचना केली जाते की ही धाव पूर्ण झाली की नाही ते पाहिलं जाईल. सुरू आहे. अखोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केला जातोय. पुन्हा एकदा तेच दिशेने चेंडू जाईल फरार होईल. सचिन रजतच्या बॅट मधून येतोय. फुललेचा चेंडू आहे थ्रू द कव्हर. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन रजतच्या बॅट मधून येतोय मॅक्सिमम. यावेळेस फटका हवेत आहे. आणखीन एक धमाका. सचिन रजतचा तडाखा इथे सुरू आहे. टीम फुललेचा चेंडू आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. योगेश भगत गॅरोने आता सुरुवात केली आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल
यावेळेस हे आडव्या बॅटने फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा. ही मॅच लवकर संपवायची आहे, आम्हाला हा सामना लवकरात लवकर फिनिश करायचा. कॅप्टन यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू होईल फरार.